नमस्कार. माझ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करताना एक अनुभव असा आला की लसीकरण सेवा सत्रामध्ये एका मातेला 2 महिने पूर्ण झाले होते आणि ती आमच्याकडे नोंदणीसाठी येतच नव्हती. मग आरोग्य विभागामार्फत आशा स्वयंसेविका त्यांच्या घरी जातात. दर महिन्याला घरी जाऊन मासिक पाळीची तारीख विचारतात, जेणेकरून गरोदर मातेला योग्य सेवा दिली गेली पाहिजे, लवकरात लवकर सेवा दिली गेली पाहिजे. परंतु ते सांगत नव्हते. त्याच्यामागे कारण होतं की त्या महिलेचे आधीचे 2 गर्भपात झालेले होते आणि आता कदाचित गर्भपात होईल म्हणून ती सांगत नव्हती. परंतु 2 महिने पूर्ण झाले म्हणून मग आम्ही तिच्याकडे गेलो व तिची समजूत काढली की गर्भपात हा का होतो, याच्यामागचं कारण शोधून आपल्याला ते कारण टाळायचं आहे. आपल्याला गर्भधारणा ही लपवायची नाही आहे. कारण गर्भधारणा झाली आहे हे कोणाला माहीत होण्याने गर्भपात होत नाही, तर काहीतरी शारीरिक दोष असू शकतो. तो दोष आपल्याला दूर करायचा असतो. त्यामुळे सर्व खेडे विभागातील मातांच्या सासूबाईंना ही विनंती आहे की गर्भधारणा राहिल्या लगेच आशा स्वयंसेविकेशी तुम्ही संपर्क साधा, त्यांना सांगा, त्या जेणेकरून त्यांच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य सेविकेशी संपर्क करतील, ही गरोदर माता आहे हे सांगतील आणि त्या मातेला योग्य उपचार चालू होईल व योग्य मार्गदर्शन सल्लासुद्धा दिला जाईल.